हे व्हिडिओ बघूनच आम्ही शोधून आलो. मला असं एवढा लांबून लांबून आलो चालत जाताना आम्ही. इकडे मोस्ट ऑफ दुकानांमध्ये आज रात्री आम्ही परत निघणार आहोत. तर सुप्रभात मंडळी, आज आहे कार्तिक एकादशी आणि काल असं झालं की काल दुपारनंतर काय व्हिडिओज काढले नाही, कारण आम्ही कुठे गेलोच नाही फिरायला. जाणार तर होतो गोपालपूरला, पण नाही गेलो. का? कारण आला पाऊस आला म्हणून आम्ही कुठेच काही गेलो नाही. घरीच होतो, जेवण आणि गप्पा झोपलो. तर आता हाय प्लॅन जायचा फिरायला. तर आता आम्ही पहिलं जाते मंदिराकडे. मंदिराला प्रदक्षिणा मारून मग बघू इस्कॉनला किंवा गोपालपूरला फिरायला जाऊ. पण तरी बघा पाऊस भरलेलाच आहे आणि दुपारनंतर देवाचं रथही येईल. पंढरपुराची कथा सांगायला गेलो तर पुंडलिक नावाच्या भक्ताभोवती फिरते. पुंडलिक नावाचा एक भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. भगवान विठ्ठल त्यांच्या घरी आले, पण पुंडलिकने त्यांना आपल्या आई वडिलांच्या सेवेनंतर थांबायला सांगितले. विठ्ठल त्यांची वाट पाहत विठेवर उभे राहिले, म्हणून ते पांडुरंग म्हणून ओळखले जातात.
आणि दुसरी कथा हे सांगते की रुक्मिणी देवी रागवून द्वारकेला गेल्या, त्यामुळे भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात आले आणि पांडुरंगांच्या रूपात तिथेच राहू लागले. वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी पंढरपूरला जाण्यासाठी आषाढ आणि कार्तिकी महिन्यात वारीची सुरुवात केली असे मानले जाते. आलोय परत रूमवरती. फिरायला नंतर जाणार आहे, कारण काय ती गर्दी, काय तो ऊन, वाढ एकदम डेंजर. बरं ते जाऊ द्या. तर आज सगळ्यांचा उपवास आहे, तर आज साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, पुरा पंढरपूरमध्ये तेच आहे, फक्त साबुदाणे. हां, वडापावच्या दुकानामध्ये वडे भेटतील, पण ते पण साबुदाण्याचेच. कारण सगळीकडे साबुदाणा साबुदाणा आणि साबुदाणा.
तिकडे इस्कॉन मंदिर आहे. आम्ही ह्या वर्षी पण नाही गेलो, जाऊ दे. तर आम्ही ह्या वर्षी जास्त फिरलोच नाहीये. आमच्या बसमधली माणसं तर फिरली, पण आमच्या माणसांनी फक्त झोपा काढल्यात. माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी झोपाच काढल्यात, मीही सुद्धा झोपा काढल्यात. मागच्या वर्षी तरी आम्ही गोपालपूरला गेलेलो, या वर्षी तेही राहिलं. मागच्या वर्षी आम्ही ते कैकडी महाराजांच्या मठात नाही गेलो, पण ह्या वर्षी गेलो. आणि ह्या वर्षी गोपालपूरला नाही गेलो. आणि इस्कॉन गेले 2 वर्ष इस्कॉन राहिलंच आहे आमचं. काय म्हणते आता पुढच्या वर्षीच जाऊ आम्ही. तर आता जातोय शॉपिंगला. तसं पण शेवटचा रात्र आहे आज, दिवस पण आहे, शेवटची रात्र आहे आज. आज रात्री आम्ही परत निघणार आहोत. इकडे मोस्ट ऑफ दुकानांमध्ये सगळी सेलच आहे. मोस्ट ऑफ दुकानांमध्ये 10 रुपये, 30 रुपये, 50 रुपये परफेक्ट हाच भाव असतो. सगळी वस्तू 50 रुपयामध्ये, 30 रुपयामध्ये, 10 रुपयामध्ये. इथं सगळी दुकानांमध्ये तसंच मोस्ट ऑफ तेच आहे. तर आमचे दोन्ही बाबा, विष्णू बाबा आणि दत्ता धामणे बाबा मस्त एकदम पीठ मळताना मम्मी सोबत. कसला पीठ आहे बाबा? राजगिऱ्याचा पीठ, उपासाचा राजगिऱ्याचा पीठ. आणि हातभर लावताना नीलू मामा. आणि कुकर मध्ये आळू शिजताय, बटाटे, सगळं उपासाचं जेवण, फराळीचं जेवण. आमची बटाट्याची भाजी तयार आहे. आमची उपासाची बटाट्याची भाजी तयार आहे. आता मी पुऱ्या बनवतो. पुरी सोबत मस्त. आणि मी खातोय. आणि मी खातोय आम्ही सगळे खातोय. तर बसल्या भातुकाची व्हिडिओ आमच्या फीडमध्ये आली आणि आम्ही पाहिलं की त्यात त्यांनी पंढरपूरमधील सगळ्यात बेस्ट चविष्ट भेलपुरी सेंटरबद्दल सांगितलं. तर मग काय आम्ही पण निघालो गुगल मॅप लावून भेलपुरी सेंटरच्या शोधामध्ये. फिरता पाय दुखवत आम्ही फायनली पोहोचलो. इकडे खूपच म्हणजे युनिक आणि चविष्ट पदार्थ होते, जसे की आम्ही खाल्ली भेल, दहीपुरी आणि इकडचं युनिक म्हणजेच रगडा पाव. आणि इकडचं बेस्ट म्हणजे असं पापडी चाट. हे तर खूपच भारी होतं. आवडीने खाल्ला तर आम्ही ऍक्च्युली दही चांगलं आहे. हे व्हिडिओ बघूनच आम्ही शोधून आलो. मला असं एवढा लांबून आलो तिकडून, भेटत नाही बोला आता जातो आम्हाला तरी एवढं. तर परत मॅप टाकला, भेटलं लगेच बोलत. तुम्ही पण नक्कीच इथे आला तर व्हिजिट करा.
म्हणजे काही दिवसपर्यंत नागपंचमीला केल्या लाया पुढं जागर आला पाया हे जागरण केले का नावलं पुढं गणपती बाबाचे नावलं ते गणपतीला केले लाडू आता गवरायला मगारी काढू त्या गवरायला केल्या पाल्या पुढं पत्रावर झाल्या त्या पत्राला केली पुढं दिवाळी देताई ते दिवाळीचा दिवा लावला त्या दिवाला केला काटा पुढं पारवा कार्याला केले काम आता सगळं केले काम वागवल्या पुऱ्या तुझ्या माझ्या पुऱ्या तुझ्या माझ्या पुऱ्या वागवल्या पुऱ्या तुझ्या माझ्या पुऱ्या तुझ्या माझ्या पुऱ्या वागवल्या मर्दी तुझी माझी मर्दी तुझी माझी मर्दी वागवल्या गरणी तुझी माझी गरणी तुझी माझी गरणी आजचं शेवटचं जेवण म्हणजेच पंढरपूरमधलं तर निघायची घाई गडबड सुरू. सगळं मोठं सामान रिक्षातून पाठवून चालत जाताना आम्ही पंचमीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. देवी माते की जय. अरे सरस